हिंगोली तालुक्यातील तलाठी बांधवावर झालेल्या हत्येचा हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील संतोष पवार या कामगार तलाठ्याची दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी तलाठी कार्यालयात निर्घृणपणे हत्या करण्यात आली। या घटनेच्या निषेधार्थ आज राहुरी येथील महसूल आणि कामगार तलाठी संघटनेच्या वतीने एक दिवसीय काम बंद आंदोलन करून प्रशासनाला निवेदन देण्यात आलं। नायब तहसीलदार संध्या दळवी यांनी औटी रावसाहेब यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आडगाव येथे तलाठी संतोष देवराव पवार हे कार्यालयात काम करत होते। त्यावेळी त्यांचा चाकू भोसकून निर्घृण खून करण्यात आला। महाराष्ट्रासारख्या राज्यात अशा प्रकारे एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यासोबत खुनाची घटना घडल्याचा प्रकार अत्यंत भ्याड, निंदनीय आणि घृणास्पद असून यामध्ये आरोपीची मानसिक विकृती दिसून येते। या घटनेचा महाराष्ट्र राज्य तलाठी संवेदनशील आणि दुःखद भावनेने निषेध व्यक्त करतो। केवळ आपल्या कुटुंबातील शेतजमीन नातेवाईक कोणाला तरी हाताशी धरून परस्पर त्यांच्या नावावर करून घेतील काय अशा संशयावरून आरोपीने तलाठी संतोष देवराव पवार यांचा खून केल्याचं मिळालेल्या माहितीवरून कळतं। परंतु चुकीच्या बातम्या पसरवल्याने यामध्ये विनाकारण तलाठी संवर्गाला बदनाम केलं जात आहे। ही बाब खेदजनक आहे। यामधील खुलासा आपल्या स्तरावरून व्हावा हे देखील अपेक्षित आहे। या घटनेमुळे मयत तलाठी संतोष पवार यांचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले असून केवळ संशयामुळे त्यांचा कोणताही दोष नसताना आरोपीच्या चुकीच्या मानसिकतेमुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला। या घटनेमुळे संपूर्ण राज्यातील तलाठीच नव्हे तर संपूर्ण सरकारी कर्मचारी यांचं खच्चीकरण झालं असून कर्मचारी यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला। या घटनेचा महाराष्ट्र राज्य तलाठी संघटना शाखा राहुरी यांच्या वतीने अतिशय तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला। निवेदनावर सुनील हुडे, वसंत वाघ, संजय वाघ, नितीन आहिरे, रवींद्र बाचकर, सुनील चित्ते, तेजल सोनवणे, गणेश चोते, अमरदास आर्ले, शरद गीते, नीरज पुजारी, तुषार काळे, अभिजित क्षीरसागर, संजय आडोळे यांच्या सह्या आहेत। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी जालिंदर ढोकणे, राहुरी।